भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये आज महायुतीची महाविजय संकल्प सभा जी आहे ते पुण्यातील रेसकोर्स मैदानावर पार पडल्याचं पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिरूर, मावळ, बारामती आणि पुणे लोकसभेच्या उमेदवारांसाठी, महायुतीच्या उमेदवारांसाठी आज प्रचार सभा घेतली। आपल्यासोबत महायुतीचे कार्यकर्ते आहेत। दादा, मोठ्या प्रमाणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी गर्दी पाहायला मिळाली, प्रचंड उत्साह पाहायला मिळाला, काय? नाही, उत्साह तर चांगलाच आहे। आम्ही बारामतीवरून आलोय। आम्ही खरं तर अजितदादांना ऐकायला आलोय। आमचे नेतेच अजितदादा आहेत आणि दादा युतीसोबत गेले, त्याच्यामुळे युतीची सभा आम्ही आज ऐकली। बारामतीकरांनी माझ्या मते पहिल्यांदा युतीची सभा ऐकली, आनंद वाटला। पण तरीही आमचे नेते अजितदादाच आहेत, दादांना ऐकायला आलो, आनंद वाटला। नाही, आम्ही दादांनाच ऐकायला होतो, त्यांच्या बरोबरच। काय सांगाल दादा, कसा उत्साह होता? महायुतीच्या सभेचा उत्साह, लोकांमध्ये एक जोश आणि चारही मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करण्याचा निश्चय घेऊन आलेले हे सर्व कार्यकर्ते आम्ही आहोत आणि आम्ही बारामतीची जागा विजयीच होणार हा निश्चय आम्ही केलेला आहे। एकंदरीत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर एकत्र झालेले आहेत। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी या निमित्तानं आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे। कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड उत्साही आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। शिरूर, मावळ, बारामती, पुणे लोकसभेसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा जी आहे ती सभा संपन्न झाल्याचं पाहायला मिळतं। ताई, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा संपन्न झाली, सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली होती। नाही, खरंच आज खूप अविस्मरणीय सण होता। आम्ही सगळं पुणे नागरिकांसाठी हा खूप आनंदाचा आणि उत्साहाचा आणि त्यांना बघण्यासाठी पुणेकर या ठिकाणी सगळे जमले होते। आज विकास कसा असावा असं मोदी साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि मला वाटतं चारही उमेदवार महायुतीचे या ठिकाणी होते। मी सगळं आणि 400 पार यावेळेला अबकी बार 400 पार हे निश्चित होणार आहे। कसा उत्साह होता ताई? कारण उत्साह एकदम सगळ्यांचा चांगला होता। चारही उमेदवार इथे प्रेझेंट होत्या आणि आता यावेळेस आम्ही नक्कीच अबकी बार 400 पार जे मोदी सरांचं घोषवाक्य आहे ते आम्ही नक्कीच कंप्लीट करू। सगळ्यांचा विश्वास त्यांच्यावर आहे, तो आम्ही नक्कीच कंप्लीट करू एवढं माझं म्हणणं आहे। आणि खूप लोक होते, खूप पब्लिक होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी भाषण खूपच सुंदर केलेलं आहे। त्या भाषणासाठी जी पब्लिक जमा झाली होती, फक्त त्यांच्या भाषणासाठी जमा झाली होती आणि आपण नक्कीच या उमेदवारांना कमळावर बटन दाबून नक्कीच आम्ही त्यांना विजयी करू। आता या सभेचा माहोल बघून आम्ही वेगळं सांगायची काही गरज नाही। तुमच्याही लक्षात आलं असेल की इथं विजय कोणाचा आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये चारही उमेदवार जे आहेत ते प्रचंड संख्येने निवडून येतील, यात तिळमात्र शंका नाही। आणि आज मोदींचं आता हे चारही उमेदवार निवडून येणार हे जनतेलाही माहिती आहे, पण आज मोदींचे विचार ऐकण्याकरता ही जनता स्वतःहून आलेली आहे आणि मोदींनी जे विचार सांगितले त्यातला महत्त्वाचा विचार आम्हाला जो पटला की केवळ मुस्लिम लांगुल चालन करण्याकरता यांनी आता जे सध्या चालवलंय की ओबीसींच्या हक्काचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांना भागीदार करून घ्यायचं, ही जी राजनीती काँग्रेस यांची किंवा त्यांच्या इंडिया आघाडीची आहे, त्यांच्या आघाडीची, ती मोदींनी आज स्पष्टपणे पब्लिकला सांगितली आणि केवळ मुस्लिम मतांकरता मोदींनी ती काय झाकून ठेवली नाही की आता मुस्लिम मतं आपल्याला कमी पडतील असा कोणी विचार केला नाही। बाकीचे नेते विचार करतात की आपण मुस्लिमांबद्दल बोलायला नको, आपण असं बोललं की वोटिंगवर परिणाम होईल, पण मोदींनी जे आहे ते आहे आणि ही व्यक्तीच अशी आहे, जी आहे ती आहे आणि जे ते म्हणतात ते खरं करून दाखवतात, यात पुणेकर नागरिकांना तिळमात्र शंका नाही। प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांचा या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जी आहे ती आज रेसकोर्स मैदानावर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं। कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। पुणे लोकसभेच्या चारही मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील रेसकोर्स मैदानावर जाहीर सभा पार पडली। त्यानंतर या सभेला आलेले जे कार्यकर्ते आहेत
जे नागरिक आले होते त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली, काय सांगाल दादा? आज खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची सभा झाली. अख्ख्या महाराष्ट्रात भूतो ना भविष्यतो एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद असा दिला. यावरून एकच चित्र स्पष्ट होतंय की पुणे जिल्ह्यातील 4ही लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीच्या 4ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, यात कोणती तरी मात्र शंका नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. ताई, काय सांगाल, अपेक्षा पूर्ण झाल्यात का? हो, अपेक्षा पूर्ण झाल्यात आणि आजची सभा एवढी सुंदर झाली आणि एवढ्या मोठा जनसमुदायाला आणि आपल्या भारताचे हे लाडके पंतप्रधान म्हणजे अख्ख्या जगात ते पंतप्रधान आहेत लाडके आणि त्यांनी आपल्या त्याच्यासाठी एवढे चांगले काम केलेत की त्यांना आता 400 पार झालेच पाहिजे ते, कारण की त्यांची कामं तेवढी चांगली केलेली आहेत. पक्के रस्ते केले आहेत, पाणी आणि घर घर पाणी दिलेलं आहे, उज्ज्वला योजनासारखे त्यांनी हे केलेले आहेत, कामं केलेली आहेत. तर आज आहे ना प्रत्येक महिलांना त्यांनी सन्मान दिलेला आहे आणि ना आता युथ जनरेशनसाठी त्यांनी खूप मोठ्या मोठ्या योजना आखलेल्या आहेत. त्यामुळे ना आमचा भरपूर प्रतिसाद आहे आणि आमचे ना 4ही उमेदवार निवडून येणारच. सभेला कसा प्रतिसाद होता? सभेला म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली होती आणि माझं एवढंच म्हणणं आहे की मोदीजींनी जे देशाची इतकी प्रगती केली, तर माझा जो दौंड तालुका आहे तर दौंड तालुक्याचा म्हणावा तसा काही विकास झालेला नाहीये, पण अजित पवारांनी जे मोदीजींना पाठिंबा दिलाय आणि महायुतीचं जे सरकार आहे, तर अजित पवारांची जर मिसेस निवडून आल्या तर मला निश्चित वाटतं की माझ्या गावचा विकास नक्की होईल. आणि मोदीजींनी जे ना भूतो न भविष्य ते असे मोठे मोठे निर्णय घेऊन सगळ्या देशवासियांची मनं जिंकलेली आहेत आणि आज आम्ही खूप असे उत्साही होतो की कधी मोदी येतील आणि कधी आमची भेट होईल. आणि आम्ही इतक्या गर्दीतून अगदी पुढे जाऊन तिकडे जाऊन बसून मस्त त्यांचं भाषण पूर्ण ऐकलं आणि खूप आनंद वाटला. आणि लोकांनी, पुणेकरांनी पण खूप आज अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी केली आणि लांबूनही भरपूर लोक आले होते. आणि हे प्रेम उगीच नाही मिळत की एखादा नेता काहीतरी करतोय समाजासाठी, हे लोकांना दिसतंय, म्हणून आज लोक त्यांच्यासाठी इतकं म्हणजे सगळं काही विसरून नुसतं मोदी मोदी अशा घोषणांचा नुसता हे झाला होता नाही का. ग्राउंडवरती ते वारकरी कसे विठ्ठल विठ्ठल करतात तसं त्यांना देव भेटल्यासारखं त्यांचा तो जयघोष चालू होता. बस एवढंच मला. काय जे मोदींनी काय आश्वासनं दिलेली आहेत? खरं तर आजची झालेली सभा ही एक पुणे जिल्ह्यातील 4ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील याची नांदीच म्हणावी लागेल. खरं तर आज कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पार्टीच्या व महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली आहे आणि सर्व मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ऊन वारा पाऊस विसरून प्रत्येक नागरिकाला आपलं मतदानाचं हक्क बजावण्याचं प्रेरणा देतील व सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टी व महायुतीतील सर्व घटक पक्षांना विजय करण्याचं जे धोरण अवलंबलेलं आहे ते निश्चितच विजयी होतील असा सर्व आमच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना विश्वास वाटतो. एवढंच मी बोलतो. सर्व महायुतीतली सर्वच मित्र पक्षांची म्हणजे समन्वयरित्या आज हे हजर होते, काय सांगाल? आता मोदीजींनी एक गोष्ट क्लिअर केली की सुप्रिया सुळे आता जे खोटं लोकांची दिशाभूल करतात ते संविधान बदलणार. मोदीजींनी क्लिअर सांगितलंय की संविधानमुळे मी आहे, संविधान मी कसं काय बदलणार. जे बाबासाहेब आंबेडकरांचे ते भक्त आहेत तसं पाहायला गेलं तर बाबासाहेब आंबेडकर नसते तर मोदी हे पंतप्रधानच नसते. आणि सुप्रिया ताईंनी गेले 15 वर्ष फक्त दिल्लीमध्ये जाऊन गप्पा मारल्यात. त्या गप्पा मारल्यात फक्त तिकडे जाऊन. इथं काही ग्राउंडला काहीच काम नाही. काही काम असेल तर दादांना सांगा. मग आता आम्ही दादांना काम सांगतो, आमचा विकास करून घेतो. ताईंनी जवळजवळ नाही का त्यांचा 85% निधी परत पाठवलाय. मोदींनी या सभेमध्ये काय आश्वासन दिलं? मोदींनी आश्वासन दिलं की संविधान बदलणार नाही. हे आमच्यासाठी, मागासवर्गीयांसाठी खूप मोठी एक विजन आहे आमचं. बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे, आम्हाला जे संरक्षण दिले बाबासाहेबांनी, ते कधी कुणीही बदलू शकत नाही. हे मोदींनी त्याची गॅरंटी दिली आहे. आता संविधान कुणीही बदलू शकत नाही ह्याची गॅरंटी मोदींनी दिली. पुढच्या भविष्याची गॅरंटी मोदींनी दिली. मोदींसाठी आमचं एक मतदान हे सगळ्यात मोलाचं आहे. जय श्रीराम. काय होता प्रतिसाद तुमचा? प्रतिसाद एकदम उत्तम होता. विजन चांगले मोदी साहेबांचं आणि आम्हाला त्यांचा गर्व आहे. सगळं व्यवस्थित पार पडेल. जय श्रीराम. ताई काय सांगाल? मोदी जी तो भगवान के रूप में है, जिन्होंने आज जो राम मंदिर
बिल्कुल मतलब संभव नहीं था, वो उन्होंने संभव करके दिखाया। बाकी जो हमारे दौड़ में पूरी 1% भी विकास नहीं है, तो अपने को विश्वास है हमारे मोदी जी ही हमारे दौड़ को आगे बढ़ाएंगे, डेवलपमेंट एग्जैक्टली करवा के देंगे। मोदी जी है तो मुमकिन है, अब की बार 400 पार जरूरी है। हे होते नरेंद्र मोदी यांच्या सभेला आलेले कार्यकर्ते। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न चौधरी, टॉप न्यूज मराठी, पुणे। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे। प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये। कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये। पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024। 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा। अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004। त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.